आजकाल महिलांमध्ये अल्कोहोल घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याविषयीच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. महिलांचे वजन व शरीरातील पाण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने कमी असते. त्यामुळे मद्यपानाचे दुष्परिणाम महिलांमध्ये जास्त आणि लवकर होतात. कितीही सेफ लिमिट मध्ये मद्यपान म्हणजेच अल्कोहोलचे सेवन केलं तरीही त्याच्यापासून होणाऱ्या नुकसान नाहीसे करता येत नाही. ते फक्त कमी करता येतं. स्त्रियांमध्ये मद्यपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण 5 ते 15% वाढते. मद्यपानामुळे होणारे लिव्हर डॅमेज म्हणजेच हिपॅटायटिस, परमनंट लिव्हर स्कॅरिंग हे महिलांमध्ये जास्त घातक ठरतात. टीनेजर गर्ल्समध्ये हिप्पोकॅम्पस नावाच्या मेंदूच्या भागाला नुकसान होतो. त्याचं डेव्हलपमेंट डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे मेमरी परफॉर्मन्स बिघडतो व शालेय जीवनाचे नुकसान होते. प्रेग्नन्सी दरम्यान किंवा प्रेग्नन्सी अगोदर अल्कोहोल घेतल्यास बाळाच्या विकासाला नुकसान होते, ज्याला फिटल अल्कोहोल सिंड्रोम असे म्हणतात. कारण बाळ अल्कोहोलवर प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे बाळाची फिजिकल, कॉग्निटिव्ह आणि बिहेवियरल म्हणजेच विकासात्मक, मानसिक, शारीरिक व वर्तणुकीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. मद्यपानामुळे बंधत्व येऊ शकते. मद्यपानामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होते. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते व बीज अंडे फुटण्यातही अडथळा निर्माण होतो. गर्भधारणा रुजण्यात अडथळा होतो व मिसकॅरेज म्हणजेच अबॉर्शनचेही धोके वाढतात. मद्यपानामुळे वजन वाढते म्हणजे सेंट्रल ओबेसिटी, ज्यामध्ये पोटाचा घेर वाढतो आणि पीसीओडी सारखे हॉर्मोनल इम्बॅलन्स करणारे आजार वाढतात व इतर वजन वाढल्यामुळे होणारे धोकेही वाढतात, जसे हायपरटेन्शन, बीपी वाढणे, हार्ट अटॅकची रिस्क वाढणे. मद्यपानामुळे हाडे ठुसळ होतात, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. त्यामुळे फ्रॅक्चरची रिस्क वाढते. त्यामुळे अल्कोहोल म्हणजेच मद्यपान व्रजनिवृत्ती महिलांमध्येही हानिकारक असते. त्यामुळे व्रजनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजचा त्रास अति जास्त प्रमाणात होतो, जसे हॉट फ्लशेस, विसरभोळेपणा, इरिटॅबिलिटी, चिडचिडपणा, मूड स्विंग्स आणि अनियमित पाळी. मद्यपानामुळे त्वचेचेही नुकसान होते. प्रीमॅच्युअर एजिंग लवकर सुरकुत्या पडणं, हॉट फ्लशेस, स्पायडर वेन्स असे त्वचेचे त्रास वाढतात. मद्यपानामुळे मानसिक ताण होण्याची रिस्क असते. लवकर डिप्रेशनमध्ये जाणे, एन्झायटी यासारख्या गोष्टी लवकर होतात. मद्यपानामुळे तात्पुरत्या स्वरूपात जरी हे काही जाणवलं नाही तरी लॉंग टर्ममध्ये डिप्रेशनची रिस्क वाढते. त्यामुळे स्त्रियांनी बदलत्या जीवनशैलीत मद्यपानाची सवयीपासून दूर राहावे. कितीही गाईडलाईन्स असलेत, सेफ लिमिट असल्यात तरीही मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक ठरते. सेफ लिमिट ही ज्याला मद्यपानाची सवय लागली आहे त्यासाठी आहे. तुम्हाला मद्यपानाची सवय नसेल तर मद्यपान न केलेले तुमच्यासाठी योग्य आहे. सेफ लिमिट फक्त मद्यपानापासून होणारे त्रास कमी करते, पण ते पूर्णतः नाहीसे करत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महिलांनी अल्कोहोल घेणं हे टाळावं, कारण त्याचे अनेक असे दुष्परिणाम हे त्यांच्यावरती होत असतात. तर न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.